नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस चक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. बघा 41वा प्रश्न आहे. 15 माणसे एक काम 10 दिवसात करू शकतात. एका माणसाची एका दिवसाची मजुरी 300 रुपये आहे, तर मजुरीसाठी होणारा खर्च किती असेल हा आपल्याला काढायचा आहे. हा काढायचा असेल तर काय करावं लागेल बघा. 15 गुणुले 10 गुणुले किती 300 यांचा गुणाकार करायचा. डायरेक्ट तुम्हाला काय मिळून जाईल, उत्तर मिळून जाईल. काय उत्तर होईल बघा. 15 त्रिक 45 आणि 1 2 3 0 1 2 3 0. आता 45,000 रुपये ही मजुरी म्हणजेच होणारा खर्च आहे. कुठं आहे पर्यायात? 3 नंबरचा पर्याय. म्हणजे हे झालं त्याचं काय उत्तर. बाकीचा काही विचार करत बसायचं नाही, डायरेक्ट काय करायचं उत्तर सोडवायचं काम करायचं. आता दुसरा प्रश्न आहे बघा. एक भांडे पाण्याने 1/5 म्हटले. काय म्हटलेलं आहे? 1/5. 1/5 म्हणजे 1/5 म्हणायचंय. ते पूर्ण भरण्यासाठी जर आणखीन 40 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता काढायची. मग आपल्याला भांड्याची क्षमता माहित नाहीये, त्या भांड्याची क्षमता काढू अगोदर आपण. काय म्हणता येईल तुम्हाला बघा. भांड्याची क्षमता किती आहे? भांड्याची क्षमता मानू आपण, गृहीत धरू x. ओके. आता ह्या x च्या 1/5 भरलेलं भांड आहे. काय म्हटलंय त्यांनी? 1/5 भरलेलं आहे. म्हणजे x गुणुले 1/5 एवढं पाणी त्याच्यात भरलेलं आहे. पाणी भरलेले किती? x गुणुले 1/5. पुढं आता याच्यात आणखीन 40 लिटर पाणी लागत असेल तर भांड्याची क्षमता जी आहे तर ती किती आहे ती काढायची. म्हणजे काय करावं लागेल? x/5 अधिक 40 बरोबर किती? x. भांड्याची ही क्षमता आहे किती? x. मग आता बघा कॅल्क्युलेशन करतोय आपण. x इकडे घेऊ एका बाजूला. मग x/5 हा बघा, हा x तिकडे घेऊन जाऊ. म्हणजे काय होईल? x वजा x/5 बरोबर किती? 40. मग 5x वजा x/5 बरोबर किती? 40. इथं त्रिकाच गुणाकार केला आणि गुणाकार करून काय केलं? उत्तर काढायचं काम. आता 5x वजा x म्हणजे किती आले? 4x. 4x गुणुले 40 हा इथं छेदस्थानी 5 आहे, तो इकडे जाणार अंशस्थानी. म्हणजे इकडचा भागिले तिकडे गेले गुणाकार होणार. म्हणजेच आता बघा परत x बरोबर 40 गुणुले 5 हा 4 इकडे गुणाकार आहे डाव्या बाजूला. उजव्या बाजूला काय होणार? भागाकार होईल. म्हणजे हे 40 न 4 न 40 ला भागलं तर उत्तर किती येणार? 10. 10 गुणुले 5 म्हणजे x बरोबर किती आलं? 50. म्हणजे त्या भांड्याची क्षमता जी आहे ते किती असणार? 50 लिटर असणार. म्हणजे ज्याचं पर्याय क्रमांक उत्तर काय आहे? 50. पर्याय क्रमांक 3. कळलं? आता याच्यानंतर बघा 43वा प्रश्न आहे. 5.5 5.05 ही संख्या दिलेली आहे. यांना आधी मांडून घेऊ आपण व्यवस्थित. 5 दशांश चिन्ह 5 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, परत 5 दशांश चिन्ह 0.5 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 5 दशांश चिन्ह 0.5. त्याच्यानंतर दशांश चिन्हाच्या डावीकडचे डावीकडं, उजवीकडचे उजवीकडं 2 3 4. आता या सगळ्यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची आहे. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घ्या. इकडं 5 हे 5 आणि हे 5 10 हातचा आला 1. 5 आणि 5 10 आणि 1 11 हातचा आला 1. 5 आणि 5 10 आणि 1 11 हातचा आला 1. 5 10 15 20 21 हातचे आले 2. 5 आणि 2 7. 71 दशांश चिन्ह 11.05. बघा म्हणजे याचं उत्तर जे आहे तर ते उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक डी. 71 दशांश चिन्ह 11.05. म्हणजे दशांश अपूर्णांकाची बेरीज करण्यासाठी आपल्याला अगोदर दशांश चिन्हाखाली मांडून घ्यायचं.
उजवीकडची संख्या उजवीकडे, डावीकडची संख्या डावीकडे मांडून घ्यायची, म्हणजे उत्तर आपल्याला काय करता येतं, सोडवता येतं. आता प्रत्येक नवोदयच्या पेपरमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं एक का होईना उदाहरण काय होणार आहे पाहायला मिळणार आहे. आता 44वा प्रश्न आहे. प्रश्न उलटा वाचत जाऊया आपण. करीमला किती गुण मिळाले होते? करीमचे गुण काढायचे, ध्यानात ठेवा. करीमला आपण क म्हणू, याची किंमत काढायची आहे, किती गुण मिळाले. ओके. आता एका परीक्षेत करीम रहीम पेक्षा 15 गुण जास्त मिळवतो, म्हणजे करीमचे गुण बरोबर रहीम पेक्षा रहीम अधिक 15 मिळाले. मदनला रहीम पेक्षा, हे बघा, मदनला रहीम पेक्षा 10 गुण कमी. कमी म्हणल्यानंतर वजा करायचे. आता तिघांची मिळून बेरीज 110 होते. किती होते? तिघांची बेरीज जी आहे तर ती किती होते? 110 होऊन जाते. मग आपल्याला ह्या तिघांची बेरीज करावी लागेल. बघा इकडे दाखवतो, करीम अधिक, आता इथं रहीम आहे, मग रहीमचं उत्तर काय व्हायला पाहिजे ते आपल्याला दुरुस्त करावं लागेल. म्हणजे जर तुम्ही यांची x किंमत म्हटली तर काय होऊ शकतो बघा, करीम अधिक, आता इथं रहीमचं उत्तर काय होईल माहितीये? हे बघा इथं रहीम दिलेला आहे. मग आपण काय करू, यांची किंमत जी आहे ती काय करता येईल तुम्हाला, करीम बरोबर x. मग आता इथं x मानून शोधूया उत्तर आपण. मग रहीमचं बघा, इथं करीम x झाला, मग याची x किंमत म्हणली, इथं रहीम अधिक किती झाले 15, म्हणजे रहीम बरोबर किती, x वजा 15. त्याच्यानंतर पुढे त्यांनी अट दिलेली मदन, हे बघा, मदन बरोबर रहीम पेक्षा, मदनला रहीम पेक्षा, आता रहीम कोण आहे, x वजा 15, रहीम पेक्षा 10 गुण कमी मिळाले, म्हणजे याला 10 गुण कमी मिळाले, म्हणजे x वजा किती झाले 25, हे मदनला भेटले. आता बघा तिघांची बेरीज किती आहे, एकशे 10. तिघांची बेरीज म्हणजे x. आता रहीम काय, x वजा 15, मदन कोण आहे, अधिक x वजा 25 बरोबर किती 110, म्हणजे x ची किंमत काढायची. हे 1 2 3x, हे वजा 15 आणि 25 बघा, 5 आणि 5 10, चला 1 2 3 4 40 बरोबर 110. मग 3x बरोबर 110 अधिक 40, म्हणजे 3x बरोबर किती भेटले 150, म्हणजेच x बरोबर 150 भागिले 3, याचाच अर्थ x बरोबर किती बघा. आता या 3 ने याला भागलं, 3 5 15, 0, म्हणजे x बरोबर किती 50. म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी करीमचे जे गुण आहेत ते गुण आपल्याला किती भेटलेले आहेत, करीमचे जे गुण आहेत ते आपल्याला 50 भेटलेले आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. हे उत्तर आहे. कारण करीम बरोबर आपण काय म्हटलं होतं, x बोललेलो होतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर. बघा 45वा प्रश्न आहे. एक गाडी सकाळी 8:40 वाजता ब गावाकडे निघाली. तिथे ती दुपारी 2:20 वाजता पोहोचली. तर किती तास प्रवास झाला? हे बघा 8 ते 8:40 ते 12, 8 ते 8:40 ते 12 हा आपण अगोदर प्रवास काढूया. तो किती झाला? एकूण 3 तास 20 मिनिट.
आता याच्यानंतर पुढं 12 ते 2 बघा 12 ते 2 वाजून 20 मिनिटापर्यंत किती तास प्रवास झाला हा 2 तास 20 मिनिटे. आता एकूण विचारलं यांची बेरीज करायची किती झाले 40 3 आणि 2 5 म्हणजे 5 तास आणि 40 मिनिटे. याचा अर्थ तिसरा पर्याय 5 तास 40 मिनिटे एवढा एकूण प्रवास केलेला आपल्याला या ठिकाणी काय होतो पाहायला मिळतो. आता 46 नंबरचा प्रश्न आहे बघा. 1804 1800 चा शब्द आला की गुणाकार करायचा 1/25 परत याचा चा शब्द आला तर 3/20 यांचं काय करायचंय आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे बघा आता हा शून्य कॅन्सल झाला. त्याच्यानंतर राहिलं कोण 180 गुणुले 1/25 गुणुले 3/2 ह्या 2 न यांना भाग जातो 92 18 20 0. मग बघा 90 गुणुले 3 छेद किती 25. आता 90 गुणुले 3 यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. 90 गुणुले 3 यांचा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे. 9 त्रिक 27 270 भागिले 25. हे बघा 1800 गुणुले 1/25 गुणुले 3/20. आता 25 ने याला भागायचंय. हे बघा 25 एक 25 किती राहिले 2 दशांश चिन्ह येईल. आता भाग जाणार आहे का इथं भाग जाणार नाही. किती झाले बघा 25 गेले 20 राहिले. कोणाचा भाग गेला 20 झाले शून्याचा भाग गेला बरोबर म्हणजे दशांश चिन्ह आलं. या पद्धतीने दाखवतो 270 भागिले 25. आता याला 25 एक 25 किती राहिले 2 0 शून्याचा भाग गेला किती झाले 20 दशांश चिन्ह वरून घेतले. 25 च्या पाड्या 200 आहेत 25 8 200 बाकी किती आली 0 10.8. आता 10.8 म्हणजे उत्तर कोणतं पर्याय क्रमांक बघा इथं 1.08 1080 म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला क्रमांक हा त्याचं काय आहे उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. कळलं. अशा पद्धतीने काय करायचे कॅल्क्युलेशन करायचे आहे. सत्तेचाळीसवा प्रश्न आहे बघा. एक दुकानदार रुपये 15 ला एक बॉल पेन हे बघा 15 ला एक बॉल पेन आणि 10 बॉल पेनचे पॅकेट रुपये 120 ला विकतो. अनिशने 22 बॉल पेन घेतले तर तिला ती केवढ्याला पडतील. तिला ती बॉल पेन केवढ्याला पडतील असा प्रश्न आहे. मग आता याच्यात काय केलेलं आहे बघा 10 बॉल पेनाची किंमत 120 रुपये आहे. तो 120 रुपयाला येतोय. अनिशने असे किती घेतले बॉल पेन 22 घेतलेले आहेत. हे 10चे झाले 120 हे दुसरे 10चे किती झाले 120. शिल्लक किती पेन राहिले 2. त्या 2 एका पेनाची किंमत किती आहे 15 रुपये म्हणजे 2 पेनाची किंमत किती झाली 30 रुपये बरोबर. या सगळ्यांची बेरीज करायची. हे बघा हे किती झाले 22 बॉल पेन झाले. किंमत किती झाली यांची 0 2 4 3 7 270 रुपये. 22 पेन जे आहे ते केवढ्याला घेतले त्यानं 270 रुपयाला घेतले.
हे त्याचं पर्याय आहे 270 रुपये, तिसरा पर्याय. आता प्रश्न क्रमांक 48 वा आहे. पुढील संख्या चढत्या मांडणीत, मांडणीत याचा अर्थ चढत्या क्रमानं मानायचंय आपल्याला. काय म्हणायचंय? चढत्या क्रमानं. मग चढत्या क्रमानं मांडताना अगोदर काय करायचं? सगळ्यात लहान संख्या शोधायची. कोणती? 98, 98 ही 89 आहे. म्हणजे पहिली संख्या होईल 89, 320, 89,320. आता 89,320 याच्या नंतर बघा 89 हे 98, 230, 98, 023, 98, 32 यांच्यापेक्षा 32 पेक्षा 23 कसे आहेत? लहान आहे. म्हणजेच कुठली यायला पाहिजे? 98,023. 23 नंतर 98,032. 98,032 नंतर कोणती येणार आता? 98,230. ही झाली चढत्या मांडणी. याला चढता क्रम बोललं जातं. इथं हे त्याचं उत्तर आहे. आता 49वा प्रश्न आहे. 49व्या प्रश्नामध्ये आपल्याला पर्यायामधून जायचं आहे. पर्यायामधून जर दोन कोणांची बेरीज किती? 180. बेरीज किती पाहिजे? 180. तर पुढील पैकी कोणते पर्याय शक्य आहेत किंवा कोणता पर्याय शक्य आहे? हे बघा, पहिला पर्याय दिलाय एक काटकोन, दुसरा विशाल कोन. आता लक्षात घ्या, पहिला पर्याय घेतला तर एक काटकोन आहे, काटकोनाचं माप 90 असतं. दुसरा विशाल कोन, विशाल कोनाचं माप 90 ते 180च्या पुढं असतं. समजा 110 घेतला आपण, तर या दोघांची बेरीज करू, किती झाली? 200. पण इथं काय म्हटलंय त्यांनी? 180 पाहिजे. म्हणजेच हा पर्याय जो आहे तो काय झाला? चुकला. दुसरा बघा, एका कोणाचं लघुकोन, एक लघुकोन व दुसरा विशाल कोन आहे. मग आता ह्यांनी काय म्हटलंय दुसऱ्या पर्यायामध्ये? एक लघुकोन आणि एक विशाल कोन. आता लघुकोनाचं माप किती असतं हे माहिती आहे आपल्याला. किती असतं? 20, 90 पेक्षा कमी. आणि मग दुसरा विशाल कोन, दुसरा विशाल कोन किती असणार? 160. या दोघांची बेरीज किती झाली? 180. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता बरोबर पाहिजे? 2 नंबरचा पर्याय बरोबर असायला पाहिजे. हे त्याचं काय आहे? उत्तर. एक लघुकोन 20 घेतला, दुसरा विशाल कोन जो आहे तो 160 घेतला, तर त्या दोघांची बेरीज किती होते? 180. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तिसरा, दोन विशाल कोन शक्य नाही. दोन विशाल कोन म्हणजे 160 घेतले तर किती होतात? 16×2 32, 230 होतात. म्हणजे तो पण नाही. चौथा आहे दोन लघुकोन, 20 चे घेतले, 90 पेक्षा कमी घ्यायचे तरी सुद्धा त्यांची बेरीज 180 होत नाही. आणि म्हणून पर्याय क्रमांक कोणता? 2. एक लघुकोन व दुसरा विशाल कोन यांची बेरीज 180 असते. हे शक्य आहे. प्रश्न क्रमांक 50 बघा. 80 पेक्षा 1/10 ने मोठी असलेली संख्या कोणती? आता जर पर्यायाचा विचार केला तर 72 होऊ शकते का? नाही होणार. 80 पण बघा आता 80 पेक्षा 1/10 म्हणजे 80 गुणिले 1/10 ती संख्या काढू आपण. 80 10 0 किती राहिले? 8. ओके. मग 80 पेक्षा 8 म्हणजे 80 प्लस 8 म्हणजे ती संख्या कोणती झाली? 88. ती संख्या जी आहे तर ती कोणती झाली? 88. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं काय आहे? उत्तर आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. असा हा तुमचा 50वा प्रश्न झाला. 80 पेक्षा 1/10 ने मोठी असलेली संख्या कोणती? तर या पद्धतीने काय करायची? सोडवायची आहे. एकावन्न प्रश्न आहे बघा. एका व्यापाऱ्याने आठवड्याच्या पहिल्या 4 दिवसात विकलेल्या आंब्यांच्या टोपल्यांची संख्या या चित्रलेखात दिलेली आहे. ही टोपली एक खूण म्हणजे आंब्याची एक टोपली. जर त्याच्याकडे आणखीन 31 आंब्यांच्या टोपल्या शिल्लक असतील, बघा शिल्लक टोपल्या आहेत, किती शिल्लक आहेत ते इथं घेऊ. शिल्लक किती आहेत? 31. तर त्याच्याकडे सुरुवातीला किती टोपल्या होत्या आणि त्याने किती टोपल्या विकल्या? आता हे आपल्याला काय करायचंय? काढायचं आहे. त्याच्या अगोदर बघा या तक्त्यात मंगळवार आणि मंगळवारी त्याच्याकडे असणाऱ्या टोपल्या किती विकल्या गेल्या त्यानं? 2, 3.
5 झाल्या, 5 टोपल्या विकल्या. बुधवारी 3, 5, 7 टोपल्या विकल्या. गुरुवारी 2, 4 टोपल्या विकल्या. शुक्रवारी 3 टोपल्या विकल्या. मग यांना एकूण टोपल्या ज्या आहेत, विकलेल्या टोपल्या काढू अगोदर. विकलेल्या टोपल्या बघा, विकलेल्या किती झाल्या, यांची सगळ्यांची जर बेरीज केली आपण तर किती झाली बघा. त्या सगळ्यांची विकलेल्या टोपल्यांची जर बेरीज केली तर ती किती होते. 7 आणि 5 12, 12 आणि 4 16, 16 आणि हे 3 19. किती झाल्या विकलेल्या टोपल्या 19. आता डायरेक्ट जर आपण याच्यात गेलो पर्यायामध्ये तर 19 विकलेल्या टोपल्या. आता यांनी काय म्हटले, किती टोपल्या विकल्या, 19 टोपल्या विकलेल्या आहेत. मग विकलेल्या टोपल्या किती झाल्या 19, म्हणजे पर्याय क्रमांक पहिला आला. कळलं. मग आता शिल्लक टोपल्या आणि विकलेल्या टोपल्या आणि सुरुवातीला त्याच्याकडे किती होत्या, म्हणजे एकूण टोपल्या काढावी लागतील आपल्याला. मग एकूण बरोबर त्या शिल्लक त्याच्याकडे 31 आहेत आणि विकलेल्या 19 आहेत. यांची जर बेरीज केली 9 आणि 1 10, 3 आणि 1 4, हातचा आलेला 1 5, म्हणजे 50 टोपल्या. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता 1. त्याच्याकडं एकूण टोपल्या सुरुवातीला 50 होत्या आणि त्याने विकल्या किती 19 आणि शिल्लक किती राहिल्या 31. आणि म्हणून याचा पर्याय जो आहे तो कोणता आहे, पहिला पर्याय आहे. दुसरा क्वेश्चन आहे बघा 52 नंबरचा. 9 8 0 या अंकांचा उपयोग करायचा आहे जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसते. म्हणजेच काय असतं, एकदा दिलेला अंक परत पुनर्वापर करायचा नाही, तो एकदाच वापरायचा. तर अशा किती नैसर्गिक संख्या आपल्याला बनवता येतील. हे बघा, संख्या बनवूया अगोदर. 9 8 0 980, त्याच्यानंतर 9 0 8 908, त्याच्यानंतर 8 0 9, त्याच्यानंतर बघा आणखी कोणतं बनता येईल 8 9 0, म्हणजे 980 908 809 आणि 890. शून्यानं कुठलीही संख्या तयार होत नाही, म्हणजे पुढे शून्य घेतल्यानंतर मागे घेतल्यावर घेते, मध्ये घेतल्यावर घेते. मग एकूण किती झाल्या बघा 2 आणि हे 2 4, म्हणजे पर्याय क्रमांक पहिला हे त्याचं काय आहे उत्तर आहे. ओके. आपण जे प्रश्न घेतोय ते 2014 ला विचारलेले आहेत नवोदयच्या परीक्षेमध्ये. आता पुढचा प्रश्न आहे बघा 10 53 10 15 24 अथवा 30 यांनी भागल्यावर बाकी उरत नाही अशी खालची संख्या शोधायची आहे. आता आपण थोडंसं पाहूया कोणत्या संख्येला भाग दिल्यानंतर बाकी उरत नाही. आता 10 न हे बघा, या 90 ला कुणी कुणी भाग जाईल, 10 न भाग जाणार, 15 न भाग जाईल, 15 न पण भाग जाणार, याला 24 न भाग जाणार नाही, म्हणजे याला 24 न भाग जाणार नाही, 30 न भाग जाईल, म्हणजे हा पर्याय येणार नाही. आपल्याला सांगितले बाकी उरत नाही, हा प्रश्न आहे आपला. आता दुसरा आहे 100 ला भाग जाणार, 10 न जाणार, 15 न 24 न यांना भाग जाणार नाही, म्हणजे हा पण पर्याय काढला. पुढे जाऊया 120 म्हटले, मग 120 याला 10 न भाग जाईल. हे बघा, याला 10 न भाग दिला तर उत्तर किती आलं 12. त्याच्यानंतर 120 ला 15 न भाग दिला तर उत्तर किती येतं, 15चा पाढा जर तुम्हाला येत असेल तर त्याचं उत्तर सांगता येईल. बघा 15 8 120, म्हणजे या 15 न याला भाग गेला तरी उत्तर किती येतं 8, म्हणजे पूर्ण भाग गेला. त्याच्यानंतर 24 हे बघा इकडे घेतो, 120 ला 24 न भाग जातो का, आधी 6 न द्या, 6 चौक 24 आणि 6 दुने 12, 20/4 आणि 4 25 जातोय. आता 30 न बघूया, 120 ला 30 न भाग जातोय का, हा 0 0 गेला, 3 चौक 12, म्हणजे टोटली भाग जातो,
म्हणजे सगळ्या संख्येनं 120 ला काय होतो या ठिकाणी भाग जातो, म्हणजे बाकी उरत नाही, म्हणून पर्याय क्रमांक कोणता तुमचा तिसरा पर्याय आहे. ओके. आता याच्यानंतर चौकोन गणित आहे आणि हे चौकोन गणित आपल्याला काय करायचं, पदावली म्हणतात, ते पदावली सोडवायची आहे. बघा आता 1 + 2 - 3 हा कंस प्लस 4 + 5 - 9 इथं कंस दिलेले आहेत त्यांनी, अधिक 6 + 7 - 13 अधिक 8 + 9 - 17 अधिक 12 + 13 - 25. या सगळ्यांची क्रिया करायची, कंस सोडवल्याशिवाय पर्याय नाही. यांची बेरीज, यांची क्रिया, यांची क्रिया, यांची क्रिया. बघा 1 + 2 3 3 - 3 अधिक 4 + 5 9 - 9 अधिक 6 7 13 - 13 अधिक 8 9 किती झाले 17 17 - 17 अधिक 12 13 किती झाले 25 25 - 25. आता बघा या दोघांची बेरीज केली 0, या दोघांची 0, या दोघांची 0, या दोघांची पण किती भेटली 0, या दोघांची किती भेटली 0. सगळ्यांची बेरीज केली तर किती भेटली आपल्याला 0. मग याचं उत्तर जे आहे ते उत्तर काय येऊ शकतं, सगळ्यांची बेरीज केल्यावर 0, म्हणजे पर्याय क्रमांक कितवा तिसरा, हे त्याचं काय आहे उत्तर. म्हणजे गणित भरपूर मोठं दिलं परंतु आपल्याला उत्तर किती मिळालं 0 मिळालं. म्हणून यासाठी काय करायचं आहे, उदाहरण सोडवताना कॉन्सन्ट्रेशन जागेवरती ठेवायचं आहे. पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे. 12 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 9 सेंटीमीटर रुंदी असलेल्या आयता इतके आहे, तर आयताची परिमिती किती असेल. आता बघा आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, 12 सेंटीमीटर आयत, 12 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 9 सेंटीमीटर आयता इतके. मग यांचं म्हणणं काय आहे, आयताचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ. मग आयताचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळा इतके आहे, मग चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे, बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजे 12चा वर्ग, म्हणजे आयताचे क्षेत्रफळ किती भेटलं 144. हे कोणाचे भेटले, आयताचे क्षेत्रफळ भेटले आपल्याला, बरोबर. आता पुढं आयताचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय आहे, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर किती 144. आता इकडे तुम्हाला काय दिली, रुंदी दिलेली आहे, मग आपल्याला लांबी काढायची आहे. मग लांबी गुणिले 9 बरोबर 144 आणि मग लांबी बरोबर 144 भागिले 9. आता 9 न 144 ला भागलं तर उत्तर किती येतं 16. 16 9 144. ही आयताची लांबी भेटली. आता आपल्याला काय करायचं, आयताची परिमिती काढायची आहे. मग आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. लांबी किती आहे 16, रुंदी किती दिलेली आहे 9. ओके. आता यांची आपल्याला काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल. 16 9 किती झाले बघा, 16 9 किती झाले 2 कंसात 16 9 25 म्हणजे 50. म्हणजे याचं उत्तर किती आहे 50. आता इथं चौसेमी आहे, इथं मीटर आहे, चौसेमी आहे, 25 सेंटीमीटर. पर्याय पुढे दिसतच नाही आपल्याला, पण आपलं उत्तर जे आहे ते कशामध्ये आहे, सीएम मध्ये, सेंटीमीटर मध्ये. या सेंटीमीटरचं काय करायचं आपल्याला मीटर मध्ये रूपांतर करायचं. म्हणजे त्याला कितीने भागावं लागेल, 50 ला 100 न भागावं लागेल. हा 0 कॅन्सल झाला म्हणजे 0.5 मीटर. म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता दुसरा येणार आहे, कळलं. म्हणजे हे त्याचं काय आहे उत्तर आहे. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 56. 4 5 0 आणि 3 या अंकांपासून बघा
4, 5, 0 आणि 3 या अंकांपासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे. इथं अंकांची पुनरावृत्ती होऊ शकतात. आता मग लहान संख्या तयार करायची तर काय करता येईल बघा. 3 लहान आहे, त्याच्यानंतर कोणता 0. जो लहान संख्या असते त्याचं रिपिटेशन केलेलं चालतं. किती 3 अंकी झाली 5 अंकी. 5 अंकी विचारलेली आपल्याला म्हणजेच 3 0 0 45 ही संख्या तुमची तयार होईल. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं काय आहे उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता याच्यानंतर प्रश्न क्रमांक 57 आहे बघा. एका व्यापाऱ्याने खरेदी किमतीच्या 2/5 पट बघा. खरेदी किमतीच्या 2/5 पट नफा मिळवून ती वस्तू 350 रुपयाला विकली तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती आहे हे आपल्याला काय करायचंय काढायचं आहे. आता खरेदीची किंमत माहित नाहीये पण आता आपण काय करणार आहोत बघा. गृहीत धरायचे खरेदीच्या किमतीच्या. मग आपण खरेदीची किंमत जी आहे ती गृहीत धरू बघा. खरेदीची किंमत किती गृहीत धरायची आणि इकडं विक्रीची किंमत. मग खरेदीची किंमत जर 100 धरली तर विक्रीची किंमत किती होईल. या 100च्या 2/5 पट. 100च्या 2/5 पट म्हणजे 20/5 100 म्हणजे 20 गुणिले 2 बरोबर किती झाले 40. म्हणजे 100 खरेदीची किंमत असेल तर विक्रीची किंमत किती असेल 140. 100ला किती 140 असेल. तर आता काय ती वस्तू मग x ला बघा ती वस्तू त्यानं कितीला विकली 350 रुपयाला विकली. तर याच्यावरून आपल्याला काय करायचंय x ची खरेदीची किंमत काढायची आहे. हे बघा तिरकस गुणाकार करा. x गुणिले 140 बरोबर 350 गुणिले 100 म्हणजे x बरोबर 350 गुणिले 100 भागिले किती 140. आता 140 ला काय करायचंय भागायचंय. हा 0 कॅन्सल झाला. कोणी भाग जाईल 7 न भाग जाईल बघा. 7 2 14 7 5 35 आणि या 2 ने याला भागलं किती उत्तर आलं 50. म्हणजे x ची जी किंमत आहे ती 7 गुणिले 50 एवढी येईल. आता 7 गुणिले 50 7 5 35 म्हणजे इथं 5 यायला पाहिजे म्हणजे 5 गुणिले 50. आता 0 5 5 25 म्हणजे यांची खरेदीची किंमत किती आली 250 रुपये खरेदीची किंमत आली. आणि म्हणून पर्याय क्रमांक कोणता पहिला हे त्याचं काय आहे उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 58 आहे बघा. काय दिलेला आहे 2 दशमान संख्या दिलेल्या आहेत. 2 दशमान संख्यांची बेरीज 167.25 आहे 2-5. जर एक संख्या दुसरीपेक्षा 18.50 म्हणजे 5 शून्य मोठी असेल तर मोठी संख्या जी आहे तर ती काय करायची आपल्याला काढायची आहे. मग अगोदर काय करू एक संख्या म्हणजे मोठी संख्या जी आहे ती काय करू मानू. पहिली संख्या x मानू. आता पहिली संख्या दुसरीपेक्षा कशी आहे मोठी आहे. मग कशी दुसरी संख्या कशी पहिलीपेक्षा x अधिक 18.50 म्हणजे एवढी तुम्हाला अगदी दुसरी संख्या मिळून जाईल x अधिक 18.50 ही. आता त्यांच्या अटीनुसार 2 दशमान संख्यांची बेरीज 167.25 दिलेली आहे. मग अट पहिली संख्या अधिक दुसरी संख्या बरोबर 167.25. पहिली संख्या तुमची x आहे दुसरी संख्या तुमची x अधिक 18.50 बरोबर 167.25. हा x किती झाले 2x 167.25 वजा 18.50 यांची वजाबाकी करायची आहे. 167.25 दशमचिन्ह खाली दशमचिन्ह
संख्येखाली संख्या यांची वजाबाकी करा. 5 12तून 5 गेले 7 दशांश चिन्ह, 16तून 8 गेले 8, 5 मधून 4 गेला 1, 148. बघा 148.75 म्हणजे ही कोणाची किंमत आली 2x. 148.75 म्हणजे x बरोबर 148.75 भागिले किती 2. आता या 2 यांना काय करायचंय भागायचं आहे. म्हणजे उत्तर किती भेटलं बघा. 2×7=14, 2×4=8 दशांश चिन्ह, त्याच्यानंतर 2×3=6, 2×3=6 किती राहिले 1, 2×7=14 किती राहिला 1, 2×5=10 म्हणजे 74 दशांश चिन्ह 375 ही x ची किंमत आली. आपलं टार्गेट काय आहे दुसरीपेक्षा मोठी, तर मोठी संख्या कोणती आहे ही शोधायची आपल्याला. मोठी संख्या आपण कोणती x + 18 दशांश चिन्ह 50 ही गृहीत धरलेली आहे. म्हणजे याच्यात काय करणार तुम्ही मोठी संख्या बरोबर 74 दशांश चिन्ह 375 अधिक संख्या कोणती दिलेली आपल्याला 18 दशांश चिन्ह 50 यांची बेरीज करायची. 5 7 7 आणि 3 3 आणि 5 8 दशांश चिन्ह 8 आणि 4 12 4 आणि 1 7 आणि 1 8 आणि 1 9 92 दशांश चिन्ह 875 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता पहिला हा पर्यायाचं काय होऊ शकतं उत्तर होऊ शकतं. म्हणजे असे उदाहरण सोडवण्यासाठी थोडंसं कॉन्सन्ट्रेशन जागेवर ठेवावं लागतं तरच उदाहरण सुटतात, अदरवाईज सुटत नाहीत. बघा 59वा प्रश्न आहे. 0 9 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा. मोठी संख्या अगोदर पाहू आपण. सर्वात मोठी संख्या काय तयार होईल. सर्वात मोठी संख्या जी आहे तर ती तयार होईल 9 6 0 आणि लहान संख्या. आता लहान संख्या काय तयार व्हायला पाहिजे 6 0 9 या दोन संख्या तयार झाल्या आणि यांचा आपल्याला काय करायचं आहे आता गुणाकार करायचा आहे. बघा 960 गुणिले 609 9 ने 0 ला गुणलं 0 9 स किती झाले 54 4 चाले 5 9 9 81 81 5 किती झाले 86. एक घर संपलं. आता 0 ने कोणत्या संख्येला गुणले गुणाकार 0 आला. एक घर संपलं 2 संपलेत. मग आता काय करायचं 6 न गुणा 6 0 0 6 6 36 4 3 6 9 54 आणि हे 3 57 म्हणजे 7 5. आता यांची सगळ्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. काय करायची बेरीज करायची आहे. 0 4 6 8 आणि 6 14 चला 1 7 आणि 1 8 5 5,84,640 म्हणजे याचं उत्तर जे आहे ते उत्तर आपल्याला या ठिकाणी कोणतं मिळतं पर्याय क्रमांक बी 5,84,640 हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळून जातं. बघा 60 प्रश्न क्रमांक 60. एका खोलीची लांबी रुंदी आणि उंची क्रमशः 8.25 मीटर 6.75 मीटर आणि 4.50 मीटर आहे. ही सर्व मापे नेमकेपणाने मोजू शकेल अशा सर्वात लांब टेपची लांबी शोधून काढा. पर्यायातून घ्यायचं आहे आपल्याला. अगोदर काय करूया दिलेलं गणित ते पाहूया. इथं सगळे पर्याय सेंटीमीटर मध्ये येतात. इथं तुम्हाला काय केले तर मीटर मध्ये दिलेत. मग 8.85 मीटर याचाच अर्थ 825 सेंटीमीटर. आता याला काय केलं 8.25 ला आपण 100 न गुणलं म्हणजेच 825 सेंटीमीटर. नंतर 6.75 मीटर याचाच अर्थ 6.75 गुणिले 100 6.75 ला 100 ने गुणलं तर 675 येईल. त्याच्यानंतर 4.50 मीटर म्हणजे 4.50 गुणिले 100 म्हणजे 450 सेंटीमीटर.
हे मीटरचं रूपांतर कशामध्ये केलं आपण? सेंटीमीटरमध्ये केलं. आता सर्वात लांब म्हणजे मोठी म्हणजे HCF, या सगळ्यांचा HCF आपल्याला काढावा लागेल. HCF काढण्यासाठी अगोदर यांचे फॅक्टर, अवयव जे म्हणतो, गुणक जे म्हणतो, ते गुणक आपण काढून घेऊया. 825. आता याच्या दोन पद्धतीने फॅक्टर काढता येतात. कोणती दोन पद्धत आहे? आपण हे बघा, ही पद्धत वापरू. 825. आता 825 ला काय करता येईल आपल्याला? 3 न भागता येईल. 3 दुने 6, किती राहिले? 3 दुने 6, 2 झाले. 3 7 21, 2 राहिले. 3 5 15. आता 3 न जाणार नाही. 3 9 27, 5 न द्या. 5 5 25, किती राहिले? 2. 5 5 25. परत 5 न भाग जाईल. 5 1 5, 5 1 5. आता परत 11 न भाग जाईल. 11 1 11, संपले याचे. याच्यानंतर 675 घ्या. 675 याचे फॅक्टर काढायचे आपल्याला. मग याचे फॅक्टर म्हणजे ज्याला गुणक म्हणतो आपण, कोणी भाग जाईल? 3 न जातोय का? जातोय. 3 2 6, परत 3 2 6, 3 5 15. 3 न जाईल. 3 7 21, 1 3 5 15. परत 3 न जाईल. 25. आता 3 न जाणार नाही. 5 न जाईल. 5 5 25. बघा, 1 5 5, 5 5 25, 25 3 75, 75 3 225, आणि 225 3 675. याच्यानंतर पुढची संख्या कोणती आहे? 450. आता या 450 चे पण गुणक काढायचे आपल्याला. किती गुणक येतील? कोणी सुरुवात करायची अगोदर? 2 न भाग जाऊ शकतो. 2 2 4, 2 2 4, 1 2 5 10. परत 2 न भाग जाईल का? नाही जाणार. 3 न भाग जाईल. 3 7 21, 75. परत 3 न भाग जाईल. 25 3 75. परत कोणी भाग जाईल? 5 न भाग जाईल. 5 5 25. ओके, भाग गेला. आता हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे काय? सगळ्यांचा कॉमन फॅक्टर जो आहे तो कॉमन फॅक्टर घ्यायचा आणि त्यांचा गुणाकार करायचा. बघा, HCF काय आहे कॉमन? 3. इथं दिसतोय, इथं दिसतोय, इथं दिसतोय. 3 गुणुले. आता बघा, आणखी इथं 5 दिसतोय, इथं 5 दिसतोय, इथं 5 दिसतोय. 5 गुणुले. हा एक 5, हा एक 5, आणि हा एक 5 गुणुले. या सगळ्यांचा गुणाकार करा. 5 5 25, आणि 25 3 किती? 75. हायेस्ट कॉमन फॅक्टर यांचा किती भेटला? 75. याचा अर्थ सर्वात लांब टेपची लांबी जी आहे किती? 8.25 मीटर, 6.75 आणि 4.50 मीटर यांना मोजू शकते. ती लांबी म्हणजे कोणती? 75 सेंटीमीटर. आणि म्हणून तुमचं जे उत्तर आहे ते उत्तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. आपण इथं तिघांचे गुणक सेपरेट काढून बघितले. तुम्ही एकत्र जरी काढले तरी पण चालतं. आणि हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे जे समान घटक येतील त्या समान घटकांचा काय करायचा असतो? गुणाकार करायचा असतो. त्यालाच आपण काय म्हणतो? लसावी मसावी तुम्ही शिकलेला आहात बघा. त्याच्यानुसार हे उदाहरण काय करायचं? सोडवायचं. अशा प्रकारे 2014 या प्रश्नपत्रिकेमधील गणिताचे 41 ते 60 क्रमांकाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. अशा प्रकारचे सर्वच नवोदयला आलेल्या प्रश्नपत्रिकेतील विषय गणित याच्यातील प्रश्न तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.